चवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी तुका मने गोड लागे तव तव मागे रसना। हा ब्रह्मरस आहे, भागवत कथा हा ब्रह्मरस आहे आणि प्रत्येक जीवानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे। चांगलं चिंतन करा। प्रत्येक जीवाला ब्रह्मज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे। नवे नवे मानवाचा देहच आम्हाला त्याच्यासाठी मिळालाय की ब्रह्मज्ञान प्राप्त करा। आणि कहे ज्ञान नाही कोठे, बाकीच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये, फक्त मानव देहामध्ये हेच ज्ञान आहे, बाकी कुठलंही ज्ञान नाही। कुठल्याही योनीमध्ये ज्ञान नाहीये, फक्त मानवाच्या योनीमध्ये ज्ञान आहे। असं कधीच तुम्हाला आठवणार नाही की मुखेड गावातल्या 50 म्हशी बालाजी मंदिरात आल्या म्हशीवर का, आणि त्यांनी ठरवलं यावर्षी थोडा दुष्काळ आहे काही का असेना पण आपण आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा करू। कोणी ठरवलं? हां, किंवा 50 बैल एकत्रित आले मोंढा मार्गे बालाजी मंदिर, आणि त्या बैलानं ठरवलं की यावर्षी आळंदी ते पंढरपूर आम्हाला दिंडीत पायी चालायचंय। खरं आहे का हो हे? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा। खोटं आहे ना? हे आज दिवसभर वाजणार, कारण गोकुळे ना, म्हणून घाबरू नका। असं कधीच होत नाही। म्हशी आणि बैल कधीच असं ठरवत नसतात, आणि जे म्हशी आणि बैल असतात ते पंढरपूरला कधीच जात नसतात, लक्षात घ्या। आता ज्याला कळायचं त्याला चांगलं कळा। म्हणून प्रत्येक योनीला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं सांगितलंय आम्हाला। ब्रह्मज्ञान प्राप्त करून, ती महिला असो की पुरुष असो, मानवाचा देह येतो, दोन्ही योनीला ब्रह्मज्ञानाची नितांत गरज आहे। म्हणून आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सत्संगात यावं लागतं, साधूच्या संगतीत जावं लागतं। ज्याच्या संगतीत गेल्यानंतर जीवनाचं परिवर्तन होतं त्यालाच संत असं म्हणतात। कुठल्या व्याख्या तयार करायच्या? व्याख्या तयार करायची आम्हाला गरजच नाही। ज्याच्या संगतीत राहिल्यानं आमच्यात बदल होतो तोच संत आहे। लाली मेरे लाल की जित देखू तिथ लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल। ही भक्तीची अवस्था आहे, लक्षात घ्या। हे आमच्या जीवनातलं खरं ब्रह्मज्ञान आहे आणि हे प्राप्त करून घेतलं पाहिजे। आणि मानवाचा देह मिळाला आणि जर आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त नाही करून घेतलं तर आम्हाला संतांनी चापटा मारल्या, चापटा। मी नाही सांगत, आमचे संत सांगतात, वारकरी संप्रदायातले संत सांगतात की नरदेहासी येऊन जान, शब्दाकडे लक्ष द्या, नरदेहासी येऊन जान, जोन साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभजान, पुच्छे विन दुपाही। आलं का लक्षात? आम्हाला साधू संतांनी कशाची उपमा दिली माहितीये का? 2 पायाचा बिना शेपटीचा गाढव। जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून नाही घेतलं तर नरदेहासी येऊन जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण। गर्दभ म्हणजे गाढव, पुच्छे विन दुपाही, बिना शेपटीचा 2 पायाचा गाढव। बरं, आम्हाला गाढवाचीच उपमा का दिली हो? बैलाची नाही दिली, बाकी दुसरी कुठलीच उपमा दिली नाही, गाढवाचीच उपमा आम्हाला का मिळाली बरं? याच्या पाठीमागं कारण आहे, कारण गाढवाच्या ठिकाणी विपरीत ज्ञान आहे। गाढवाच्या ठिकाणी विपरीत ज्ञान आहे। वैशाखाचं ऊन पडलेलं असू द्या, गाढव दिवसभर उकंड्यावर फिरतं, गाढव दिवसभर उकंड्यावर फिरतं। आणि शरदाचं चांदणं पडू द्या, भिंतीच्या आडंगी लपत चांदण्यामध्ये, त्याला वाटतं मला पोळतं काय की।
हे गाढवाचं ज्ञान आहे. विपरीत ज्ञान आहे. आणि ज्याला गाढव पाळायचे एकदम सोपं आहे. 4 पायापैकी एका पायाला गुदगुल्या करा गाढवाच्या. रात्रभर 3 पाय उचलित, पण ज्या पायाला गुदगुल्या केल्या ते पाय उचलितच नाही. त्याला वाटतं मला बांधलं, मला बांधलं, मला बांधलं, मला बांधलं. आणि सकाळी जेव्हा आपण गाढवाच्या पायाला परत गुदगुल्या करू, त्याला वाटतं मला सोडलं, मला सोडलं, मला सोडलं. तुम्ही विचार करत असताल तू काय गाढवाच्या मागं होतास का? हे विपरीत ज्ञान आहे, लक्षात घ्या. म्हणून 2 पायाचा बिना शिफ्टीचा गाढव असं संबोधलंय आम्हाला. गोपिकांनी काय केलं? गोपिकांनी काहीच केले नाही. सर्व भावानं गोपिका भगवंताला शरण गेल्या आणि कास धरली भक्तीची. काय होतं? गोकुळात काहीच नव्हतं. आमच्याकडे किती सुख आहे बघा, गोकुळात काहीच नव्हतं. आमच्या गोकुळाचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप छान केलंय बघा. आपल्या गोकुळाचं वर्णन, येता तरी सुखेया, येता तरी सुखेया, येता तरी सुखेया, जाता तरी सुखे जा. कोणावरी न बोजा, कोणावरी, कोणावरी न बोजा. या झोपडीत माझ्या कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या. याचा सजी महाली सौखे कधी मिळाली, राजा सजी महाली सौखे कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांनी झोपडी हा शब्द शरीराला उद्देशून आहे, लक्षात घ्या. झोपडी याचं चिंतन करा चांगलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य ज्यावेळेस हातामध्ये घेतलं, त्यावेळेस दिशाहीन झालेला सारा समाज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बघितला. महले मऊ बिछाने बिछाने, महले मऊ बिछाने बिछाने, कंदील शामदानी. महले मऊ बिछाने कंदील शामदानी. चिंतन करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला किती गोड मार्गदर्शन करतायत. माझी झोपडी अशी आहे की त्याला लोड शेडिंगची भीती नाही. माझी झोपडी अशी आहे की त्याला बिल किती येईल याची फिकीर नाहीये. माझी झोपडी अशी आहे की नळाला पाणी येईल का नाही याची भीती नाही. पाणी टंचाई नाही. माझ्या झोपडीला टँकर विकत घेण्याची गरज नाही. अशी माझी झोपडी आहे. भूमीवरी पडावे पडावे, ताऱ्याकडे पहावे. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. भूमीवरी पडावे 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 पडावे. भूमीवरी
गावे या झोपडीत माझ्या नित्य गावे या झोपडीत माझ्या प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या राजा सजी मान मान सौख्य कधी मिळाले राजा सजी महान महानी सौख्य कधी मिळाले ही सर्व प्राप्त झाली ही सर्व प्राप्त झाली या झोपडीत सर्व प्राप्त झाली या झोपडीत जोपर्यंत आम्ही ऐहिक सुखाचा त्याग करत नाही तोपर्यंत आमची भक्ती सिद्ध होत नसते, लक्षात घ्या. जिथं ऐहिक सुखाची ओढ आहे तिथं आमची भक्ती कधीच होणार नाही. मग भक्ती तुम्ही कशीही करा हो, भक्तीचा विषय नाही. कारण होय भक्ती केला तैसा. आमच्याकडे संप्रदायानं प्रमाण काय दिलंय? मी तुम्हाला सांप्रदायिकही प्रमाण देतो, समर्थ सांप्रदायिकही प्रमाण देतो, गीतेतलेही प्रमाण देतो, महाभारतातलेही प्रमाण देतो, रामायणातलेही प्रमाण देतो तुम्हाला. मी सगळ्यांचा या ठिकाणी एक ठिकाणी मेळ करून तुम्हाला सगळ्यांचे कसे सारखे विचार आहेत याची सिद्धता मी तुम्हाला सांगतो. संत तुकाराम महाराज असू द्या, वीरशैव समाज असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, लिंगायत असू द्या, मार्गानं कोणत्याही जा, प्रत्येकाचा मुक्काम ठरलेला आहे, लक्षात घ्या. तुम्ही मार्गानं कुठल्याही जा, कोणत्याही गाडीत बसा, मोटरसायकलवर बसा, रिक्षात बसा, कारमध्ये बसा, विमानात बसा, हेलिकॉप्टरवर जा, कसंही तुम्ही जा, जायचंय प्रत्येकाला तिथंच. एक लक्षात ठेवा. म्हणून जिथं सांप्रदायिक भेद केला जातो ती भक्ती कधीही सिद्ध होत नाही. आणि अशा संप्रदायाला, अशा सांप्रदायिक लोकांना आम्ही कधीच आमच्या जवळ करत नाही. ज्याची अभेद दृष्टी आहे त्याला आम्ही म्हणतो या आणि भागवतमय जीवन करून घ्या. आमचं संबंध जीवन हे भागवतमय झालं पाहिजे. भागवत ऐकलं नाही पाहिजे तर भागवत जगलं पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये भागवत जगलं पाहिजे. जगा जगा भागवत जगा, म्हणजे आनंद वेगळा येईल, लक्षात घ्या. अजून सोपी करून तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगतो मी. देहाचा विसर पडेपर्यंत, लक्ष देऊन ऐका, देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती असं म्हणतात. देहाचा विसर पडला पाहिजे. मग भक्ती कशी का असेना भगवंताला चालते, भोळा भावे. हो, आपण नेहमी म्हणतो महाराज भोळा भाव, खरंच भोळा भाव आहे. मार्ग कुठलाही पकडा, देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला उदाहरणच पाहिजे तर कृष्णाच्या दोन भक्त अशा होत्या की वेगवेगळ्या मार्गाने जात होत्या, पण कृष्णाला दोघींनाही कृष्ण मिळाला. दोघींनाही कृष्ण मिळाला. बघा तुम्ही, एक राधा एक मीरा. राधा आणि मीरा दोघींचे मार्ग भक्तीचे वेगळे आहेत. हा, जरा लक्ष देऊन ऐका. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल हे भजन. ऐकलं ना सगळ्यांनी? आवाज बिघडू नका, बरं चाललंय, चालू द्या. दोघींचे मार्ग वेगळे आहेत, चिंतन करा. एक राधा एक मीरा, दोने श्याम को चाह, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी
एक दर्शन मन, एक राधा एक मीरा श्याम को चाहा अंतर क्या दोनों चाह में बोलो अंतर क्या दोनों चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया। देखिए बात कैसी है, राधा की जो भक्ति है, राधा रोज सवेरे उठ के भगवान जी की सेवा करने के लिए सजती थी, बड़े प्रेम से बड़े भाव से सजती थी भगवान के लिए। और मीरा सब मधुबन में राधा भगवान को ढूंढने जब निकलती थी तो उसके मन में ऐसा भाव आता था कि ये जो मैं कर रही हूं सब भगवान के लिए है। अरे मार्ग वेगळा है राधा का, है कि नहीं। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया। नित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन। राधा नित श्रृंगार करे और मीरा बन गई एक रानी एक दासी, एक रानी एक दासी, दोनों हरि प्रेम की प्यासी, दोनों हरि प्रेम की प्यासी। अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक सीता दे एक राधा एक मीरा श्याम को चाहा अंतर क्या दोनों चाह में बोलो अंतर क्या दोनों चाह में बोलो एक प्रेम दीवानी जय भोले। एक प्रेम आणि गोकुळामध्ये भगवंत येण्याचं कारण हेच आहे, सर्व भावानं गोपी भगवंताला शरण होत्या। आता फक्त मनामध्ये एकच इच्छा शिल्लक राहिली होती, त्याला बघायचं आणि ते रूप हृदयामध्ये साठवायचं। एकच अपेक्षा मनाच्या ठिकाणी गोकुळात होती। राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे। आता सर्वसामान्य लोकांच्या मनाच्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण, आम्ही जर भक्ती करावी तर आमच्या संसाराचं काय होईल? खरंय की नाही? प्रश्न मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे की नाही? साहजिक मनात की आम्ही देवदेव करावं, परमार्थ करावा, दर्शनाला जावं, वारीला जावं, भगवंताच्या नादी लागावं, तर संसाराचं कसं होईल?
अहो सर्वसाधारण जीवाला जर प्रश्न पडला तर गोष्ट वेगळी आहे, संताला जर प्रश्न पडला तर कसं होईल हो? संतालाच एके ठिकाणी प्रश्न पडला बघा, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ति करूं का पोट भरू, भक्ति करूं का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती बघा, भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती काय म्हणते बघा, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. आणि गंमत बघा, भक्ती विना देव भेटत नाही, भक्ती हा देव भेटत आहे की नाही गंमत, पैशा विना संसार चालत नाही, पैशा विना संसार चालत नाही, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. अवघड परिस्थिती आहे बघा. भक्ती करायला जावं तर संसाराचं काय होईल, कारण भक्तीशिवाय देव भेटत नाही, पैशाशिवाय संसार चालत नाही. महाराज सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं तो असावाच लागतो, तद्वत भक्ती ही असावीच लागते. लोक म्हणतात देव दिसत नाही, देव दिसत नाही, देव दिसत नाही, भक्ती कशाला करायची. शंका चांगली आहे, देव दिसत नाही भक्ती कशाला करायची. बरं मला सांगा, दुधात तूप आहे की नाही, पटकन बोला, कारण आज 9:30 वाजेपर्यंत कथा चालणार आहे. स्पीड एवढी आहे माझी बोलायची आज, तुम्हाला खोटं सांगत नाही. कारण आज जेवढं काही बोलायचंय मोठमोठ्याने ते आजच बोलून घ्यायचंय, कारण उद्या मला एवढ्या मोठ्याने बोलता येणार नाही. का बरं? उद्या रिमोट कंट्रोल येणार आहे माझं. दुधात तूप आहे, प्रक्रिया आहे. वातावरणामध्ये थंडी आहे की नाही, आम्हाला जाणवते थंडी वातावरणातली, पण थंडी दिसते का हो? अशी कोणी दाखवलं का? पाव किलो थंडी आणली, पाव किलो आईस्क्रीम श्रीखंड घेता येईल, पण थंडी नाही घेता येत. याच्यामध्ये करंट लीक आहे बघा, करंट याच्यात आहे की नाही. वीज आहे, वीज दिसत नाही पण प्रकाश देते की नाही. आणि जगातल्या ज्या ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सगळ्या पॉवरफुल आहेत, लक्षात ठेवा. आमचं मन आम्हाला दिसतं का? पण मना इतकं पॉवरफुल कोणी आहे का? मना इतकं, ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सगळ्या पॉवरफुल आहेत. हो खरंय, फुगा फुटला.
ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सगळ्या पॉवरफुल आहेत, लक्षात घ्या. एक असं खेडगाव होतं आणि खेड्यागावामध्ये अचानक संध्याकाळी 7:30-8 वाजता वीज गायब झाली एका महिलेच्या घरातली, बरं का. लाईट बंद झाले आणि तिनं बाहेर येऊन, आपलं सरासरी कसं असतं माहिती आहे का, आपल्या घरातली जर लाईट बंद झाली तर आपण शेजाऱ्याच्या घरात बघतो आहे की नाही, बरोबर आहे की नाही. जर त्यांच्या घरात असली तर मग आपली का बंद आहे, म्हणजे हे तर्क असतात आपली. आणि जर त्यांच्याही घरात नाही दिसली ना, आपण म्हणतो हो सगळीच गेली काही की लाईट वाटतं, आपली पण म्हणजे त्यांची पण म्हणजे. तर ज्यांच्या घरातली लाईट बंद झाली त्या ताई बाहेर आल्या आणि सगळीकडे बघितलं, लाईट तर सगळ्यांच्या घरात आहे, माझ्याच घरात का नाही. शेजारच्या ताईकडे गेल्या, म्हणल्या ताई तुमच्याकडे लाईट आहे हो, माझ्याकडे का नाही. त्या ताई म्हणल्या आता मी तरी काय सांगू, 5-6 नंबरचं जे घर आहे तिथं तो लाईनमन राहतोय, त्याच्याकडे जा, तो घरी असेल आणि आपल्याच कॉलनीतला आहे, तो येईल आपल्या घरी. मग त्या ताई त्याच्याकडे गेल्या आणि मग तो लाईनमन आला, त्यांनी एक स्टूल मागितला, त्या स्टूलवर तो चढला आणि त्याच्याजवळ टेस्टर होतं, टेस्टर. त्या बाईनं सगळा प्रयोग करून पाहिला, यांनी काय काय केलं काय काय नाही. त्याच्या हातात टेस्टर होता. असं टेस्टर म्हणजे थोडं समोरून चप्पट असतं आणि पाठीमागे त्याला लाईट लागतो की नाही. मग त्याने तो लाईट घेतला, लाईट असा पाहायला बाजूला असा केला आणि त्याच्यामध्ये टेस्टर घातलं आणि त्यात लाईट दिसला, त्याला लाईट आलेला. तो टेस्टरमध्ये तर करंट सप्लाय तर आहे, मग उजेड का पडत नाही, म्हणून त्याने सांगितलं ताई एक काम करा, लाईट तुमच्या ह्याच्यात आहे, हा जो बल्ब आहे हा चेंज करा, लाईट लागेल. लगेच तिनं बल्ब आणला आणि लाईट लागला. मस्त प्रकाश पडला घरामध्ये. दृष्टांत चांगला लक्ष देऊन ऐका. प्रकाश पडला घरामध्ये. 8-15 दिवस झाले आणि 8-15 दिवसानं परत तो लाईट गेला. बाकीच्यांच्या घरात पाहिलं, सगळ्यांच्या घरात लाईट होते. आज ती लाईनमॅनकडे गेली नाही, एक स्टूल आणला. तिनं फक्त डोक्यात एवढंच ठेवलं, समोर काहीतरी चप्पट त्याच्याकडे होतं. स्टूल आणला आणि घरातलं उलथनं घेतलं, स्टूलवर चढली आणि उलथनं त्या होल्डरमध्ये घातलं. गारगार लागलं. काय झालं असेल हो, आहे की नाही. मला सांगा, चांगलं चिंतन करा. वातावरणातली थंडी जर आम्हाला बघायची असेल तर वायुमापन यंत्राच्या साहाय्यानं आम्हाला बघता येते. वीज जर बघायची असेल तर टेस्टरच्या माध्यमातनं आम्हाला बघता येते. देव जर बघायचा असेल तर भक्तीच्या माध्यमातनं जावं लागेल, तेव्हा आम्हाला देव दिसेल. देव असा कसा दिसेल, गोपिकांना दिसला ना, आम्हाला नाही दिसणार का. तर गोपीनं भक्ती समर्पित केली भगवंताच्या चरणी आणि कंसाचं राजवट सगळीकडे चालू आहे. पापी दुराचारी वृत्ती ज्यावेळेस माजल्या जाते ना, त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागतो. पृथ्वीला भार सहन होत नाही आणि ती पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली गाईचं रूप घेऊन. ब्रह्मदेवा कसं करावं, कंस तर पापी दुराचारी माजलाय, काय करायचंय. म्हणले काय नाही, आपण विष्णू भगवंताकडे जाऊ. आणि मग सगळेच्या सगळे विष्णू भगवंताकडे जाऊ लागले आणि विष्णू भगवंताकडे गेले आणि त्या गाईनं आणि ब्रह्मदेवानं नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली. नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणा घना रे नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा. धाव आता श्री हरी जगतरे, बलसागर गोविंदा. धाव आता श्री हरी धडकरे, बलसागर गोविंदा. धाव आता श्री हरी धडकरे, बल
बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धाव आता श्री हरी धडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धाव आता श्री हरी धडकरी बलसागर गोविंदा तुझी आचरणी सादर वंदन करीतो परमानंदा करीतो परमानंदा तुझी आचरणी सादर वंदन तुझी आचरणी सादर वंदन तुझी आचरणी सादर वंदन करीतो परमानंदा करीतो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा रे नारायणा रमा रमणा नारायणा 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 नारायण भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंतानी बोलायला सुरुवात केली आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान आनंद सर्वासी करील तो. काळजी करू नका आलायत ना आता बिनधास्त वापस जा कारण भगवान येणार रक्षण करण्यासाठी गोकुळात येणार. आणि मग अभिवचन दिल्यानंतर दोघही निघून गेले. बघा राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात राजा ऐक कृष्णाचा जन्म कशा पद्धतीने झाला. मग भगवंतानी विचार केला विष्णू भगवंतानी की आपल्याला अवतार घ्यायचा आहे पण एकट्याला कसा घेता येईल अवतार. एकट्याला जाता येत नाही ना भगवंताला एकट्याला करमत नाही ना ही तर भानगड आहे. देवाला एकट्याला करमत नाही आणि आम्हालाही एकटं जर घरी असलं तर करमत का बरं. टीव्ही पाहून पाहून किती वेळ पाहणार आपण कारण काम कोणतंच नाही ना आपल्याला. हे चॅनल बदल ते चॅनल बदल ते कर्मच न कर्मच न कर्मच न. दसरा काढा मग आपोआप करमत. काम काढल्यानंतर आपोआप करमत. काम नसल्यावर करमत नसतं बघा. आणि ज्याच्या पाठीमागं काम आहे त्याला आराम नाही आणि जो आराम करतो त्याला कधीच काम नाही. एकट्याला करमत नाही. मग भगवंत गेले शेषाजवळ गेले. बघा शेषा प्रती बोले लक्ष्मीचा पती चल अवतार घेऊ आता पृथ्वीवरी दैत्य मातले ते पार या लागी अवतार न घ्यायची आता. शेष भगवान म्हणाले देवा मला तुमच्या सोबत अवतार घ्यायचा नाही. बघा आता पहिला झटका जर भगवंताला कुठे बसला असेल तर शेषाजवळ. बाकी काहीही सांगा मला पण तुमच्या बरोबर मला यायचं नाही. भगवंताला विचारलं का रे बाबा का नाही यायचं माझ्यासोबत शेषा. राम अवतारी झालो लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवे. म्हणजे भगवंत राम अवतारामध्ये लक्ष्मण झालो तुमच्या सोबत. 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष हे.
एक नामदेवाचा गाथा जर बघितला ना तर बाकी काहीच बघायची गरज नाही. ज्ञानेश्वराचा हरिपाठ आणि नामदेवाची गाथा अत्यंत महत्वाचे ग्रंथ आहेत बघा. म्हणाले देवा राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, 14 वर्ष तुमच्या बरोबर वनवासाला होतो की नाही? तुम्ही काही खाल्लं नाही, मला खाऊ दिलं नाही. ऑफिसमध्ये जर एखादा कडक ऑफिसर असला ना तो स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही, बाकीच्याची फार फजिती होती. ऑफिसमध्ये वातावरण कसं पाहिजे? तुम्ही आम्ही खेळी मिळी, म्हणजे काही तुम्ही खा काही आम्ही खातो. लक्ष्मण म्हणाल रामा तुम्ही काही खाल्लं नाही, मलाही काही खाऊ दिलं नाही. 14 वर्ष तुमच्या बरोबर मी उपवास केला, नको आता मला तुमच्या सोबत यायचं नाही. आता भगवंत म्हणजे भगवंतच आहेत ते, ती काय साधी माणसं आहेत का? विष्णू भगवान म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही, तुला तर माझ्यासोबत नेईलच म्हणले. पूर्वी तू अनुज होतासी कनिष्ठ, सोसिले कष्ट मज सवे. म्हणाले शेषा पहिल्या अवतारामध्ये तू अनुज कनिष्ठ होतास म्हणून तुला त्रास झाला, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन आज्ञा तुझी रे बाबा. बघा याला म्हणावं भगवंत. मागच्या अवतारामध्ये तू लक्ष्मण होतास, आता नाही, आता तू मोठा हो, आता तू वडील म्हणजे बलराम दादा हो. आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन आज्ञा तुझी रे बाबा. इथपर्यंतच भगवान खरं बोलले, याच्यानंतर सगळं खोटं. अवतार घेईपर्यंत लाडीगुडी लावली, प्लीज 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 प्लीज. आणि मग शेष तयार झाला अवतार घेण्यासाठी, पण एका अटीवर. त्याने सांगितलं हे बघ तू कृष्ण होऊन मी बलराम होतो, माझी प्रत्येक गोष्ट तुला ऐकावं लागेल. भगवंत म्हणले फक्त अवतार घेऊन तर बघ, मग पुढचं बघू. आता नंबर कुणाचा लागलाय बघा. लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषिकेशी, कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. लक्ष्मी आईजवळ गेले आणि भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं अगं लक्ष्मी आता तू कौंडण्यपूरच्या ठिकाणी जा, रुक्मिणी होऊन मी येईल त्यावेळेस आपण लग्न करू परत. ठरलं सगळ्यांचं. नामा मने ऐसा करू नि विचार, घ्यावया अवतार सिद्ध झाला. अवतार घेण्यासाठी सिद्ध झाले भगवंत. आणि इकडं वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न आले ऐका. उग्रसेनाचा पुत्र कंस आणि शूरसेन पुत्र वसुदेव, कंसाची चुलत बहीण देवकी आणि वसुदेव यांचा विवाह. वसुदेवांची पहिली पत्नी रोहिणी, विवाह झाला, लग्न लागलं आणि वरात निघाली. जुन्या काळात वरात असायची खेड्यापाड्यानं, आता वरात राहिली नाही. आता लग्नही पहिल्यासारखे राहिले नाही. जुन्या काळात 2-2 महिने वराड यायचं म्हणे, पाहुणे 2-2 महिने यायचे लग्नाला. आता लग्न केव्हा होतं कळत नाही. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसुम. कहाँ गए तो किधर नहीं, क्या लाए तो कुछ नहीं, अशी लग्न आता सुरू झालीत. आता पूर्वी लग्न खूप छान होते, एकदम मस्त. 2-2 महिने वराड राहायचं, आनंद व्हायचा. वरात निघायची त्या काळामध्ये. वरात का काढायची माहितीये का तुम्हाला? वरात याच्यासाठी काढायची की त्या मुलीला गावातलं प्रत्येक घर ओळखीचं व्हायचं आणि गावातल्या प्रत्येक माणसाला नवीन आलेली सुनबाई कशी आहे काय आहे सगळ्यांना परिचय तिचा ऑटोमॅटिक व्हायचा, म्हणून वरात काढायची आहे. आता वराती बंद झाल्या. 16 संस्कारापैकी 2 संस्कार प्रामुख्याने आता चालू आहेत बघा. 16 पैकी एक लग्न कसं का होईना करतायत आणि दुसरा अंतिम संस्कार. 2 संस्कार शिल्लक आहेत. आणि आमच्या मुंजीचं तर विचारूच नका, मुंज कधी लागते न सांगितलेलं बरं आहे. लग्नाच्या 2 दिवस आधी मुंज लागते. याला आपल्या मराठवाड्यात काय म्हणतात? मराठवाड्यात कोणता मुंजा म्हणतात याला?
हा घोड मुंजा. लग्नाच्या 2 दिवस आधी मुंज असते का? वयाच्या 10व्या वर्षापर्यंत 5 ते 10 इथपर्यंतच मुंज व्हायला पाहिजे. यज्ञोपवित संस्कार आहे तो 16 संस्कारापैकी. आणि मग ज्याचं लग्न आहे तो घोड मुंजा होणाऱ्या बायकोला फोन लावतो, म्हणतो अगं माझी मुंज आहे, येतीस का तिला. गळ्यात 3 वर्णांनी जानवं घातलं पाहिजे. जरा लक्ष देऊन ऐका. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांना उपनयन संस्कार सांगितलेला आहे. तसं जानवं प्रत्येक समाजाला उपयोगाचं आहे, प्रत्येक जातीला उपयोगाचं जानवं आहे. शास्त्राधार जर तुम्हाला बघायचं नसेल तर विज्ञान सांगतो तुम्हाला मी जानव्यातलं. विज्ञान सांगितल्यावर तरी जानवं घाला अशी माझी आग्रहाची विनंती आहे. विज्ञानाच्या भाषेत त्याला सुताचा दोरा असं म्हणतात, शास्त्राच्या भाषेत त्याला यज्ञोपवीत म्हणतात आणि गावरान भाषेत त्याला जानवं म्हणतात. काही म्हणा तुम्ही, सुताचा दोरा म्हणा, यज्ञोपवीत म्हणा, जानवं म्हणा, पण तो सुताचा दोरा आमच्या शरीरासाठी किती उपयोगाचा आहे आम्हाला विज्ञान पण सांगतंय. माझं सोडा, शास्त्र सोडा, विज्ञान पण सांगतंय. जानवं आमच्या शरीरावर काय करतंय बघा. जानवं येतंय कुठनं कुठनं बघा. ते जानवं घातल्यानंतर सुताचा दोरा अगोदर येतो आमच्या हार्टवर. आणि विज्ञानाने सिद्धता केली की सुताचा दोरा जर हृदयावर असला सारखा सारखा तर हृदय विकाराचा झटका येत नाही, हार्ट अटॅक येत नाही. म्हणून तरी जानवं घाला. नंतर जानवं जातंय कुठे बघा, नंतर जातं आमच्या लिव्हरवर. कुठे येतो तो सुताचा दोरा? लिव्हरवर येतो आमच्या. आमचं लिव्हर बिघडत नाही, लिव्हर कंट्रोल करण्याचं काम सुताचा दोरा करतो. आणि त्याच्यानंतर जानवं जातं आमच्या किडनीवर. त्याच्यानंतर जानवं जातं आमच्या किडनीवर. आणि या 3 गोष्टी माणसाच्या शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून तरी जानवं घाला, म्हणून तरी सुताचा दोरा घाला. 16 संस्कारापैकी हे संस्कार आहेत. भारतीय संस्कृती अत्यंत सुंदर होती बघा. म्हणून जुन्या काळामध्ये ह्या सगळ्या पद्धती आम्हाला खूप चांगल्या होत्या. लग्नही खूप छान व्हायचे. आता शॉर्टकट सगळं झालंय. वरात निघाली आणि वरात निघाल्याबरोबर पुन्हा आकाशवाणी झाली. आकाशवाणी तेव्हा सांगतसे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र आकाशवाणी सांगितलं, कंसा ज्या वसुदेव देवकीची वरात घेऊन जातोयस जरा ध्यान देऊन ऐक. हिचा 8वा पुत्र तुझा काळ असेल, 8वा पुत्र तुझा काळ असेल. आकाशवाणी. चला, आकाशवाणी या शब्दाचा अर्थ नीट जाणून घ्या. आकाशवाणी कशाला म्हणतात? आकाशवाणी म्हणजे अंतरीचा आवाज. अंतरीच्या आवाजाला आकाशवाणी म्हणतात. आणि आकाशवाणीचे जर कार्यक्रम ऐकायचे तर कशावर ऐकावे लागतात? आकाशवाणी कशावर लागते? टीव्हीवर का रेडिओवर? रेडिओवर लागते. मला सांगा, आकाशवाणीचे जर कार्यक्रम ऐकायचे तर रेडिओ कसा पाहिजे? कसा पाहिजे रेडिओ? नवा का जुना? नवा पाहिजे. डंगरा जर रेडिओ असेल तर 2-2 स्टेशन लागतात बघा. रेडिओ नवा पाहिजे. जरा आध्यात्मिक चिंतन करा. मी रेडिओ कोणता सांगतोय? हा रेडिओ परमार्थाचे. जर आम्हाला आकाशवाणी जर ऐकायची असेल तर हा रेडिओ नवा पाहिजे, चांगला एकदम. जुन्या रेडिओचं काही खरं नसतं. म्हणजे परमार्थ जर आम्हाला करायचा असेल तर तारुण्यात परमार्थ करा, म्हातारपणी परमार्थ होत नाही.
असं ज्यावेळेस आम्ही एकदा सांगितलं त्यावेळेस एक म्हातारं माझ्याकडे आलं, म्हणलं महाराज म्हातारपण आणि बालपण सारखं असतं. मी म्हणलं बरोबर आहे, काही काही ठिकाणी सारखं आहे पण प्रत्येक ठिकाणी नाही. लहान लेकराच्या तोंडात दात नसतात, म्हाताऱ्याच्या तोंडात दात नसतात. लहान लेकराला भुकेची दम निघत नाही, म्हाताऱ्याला सुद्धा भुकेची दम निघत नाही. याच्याही तोंडात दात नसतात आणि त्याच्याही तोंडात दात नसतात. मला खरं सांगा, कुणाचं तोंड चांगलं दिसतं, लेकराचं की म्हाताऱ्याचं? हे म्हातारं म्हणलं म्हाताऱ्याचं. लेकराचं तोंड दात जरी नसले तरी किती छान दिसतं. अजून बघा तुम्ही, कुणाचंही लेकरू रडायला तर कोणती ताई म्हणते दे माझ्याकडे मी सांभाळते 1 घंटा, दे माझ्याकडे मी सांभाळते 1 घंटा. कुणाचं म्हातारं कोण सांभाळीन? चिंतन करा. परमार्थ आमचा तारुण्यातच खरा आहे. आमच्या घरी एक रेडिओ होता असा बरं का, एक जुना बुश कंपनीचा. हा चांगला एवढा होता. मी वडिलाला विचारलं दादा हे काय आहे? तो ते म्हणले हे रेडिओ आहे, आपल्या जुन्या काळातला रेडिओ आहे. म्हटलं दुरुस्त करून आणू का? म्हणले जाऊ दे ना, आता कुठं नादी लागायला त्याच्या. नाही म्हटलं आणतो ना. ते म्हणले आण जाय. घेतला तो रेडिओ मी दुकानावर डोक्यावर नेला आणि 2 दिवसांनी या म्हणला तो दुकानदार. मी 2 दिवसांनी परत गेलो पण लाईट नसल्यामुळं टेस्ट करून आणला नाही मी असा रेडिओ बरं का. आणला घरी. घरी आल्यानंतर लाईट आली बरं का. काय छान मजा आहे. लाईट आल्यानंतर मी तो टेस्ट केला आणि असा चेक करायला गेलो तर आवाजच निघणं. काही काही म्हातारे रेडिओ असे की त्याच्यातून आवाजच निघत नाही. मग तो रेडिओ मी परत उचलला, दुकानावर नेला. म्हणलं दादा अहो तुम्हाला पैसे दिले, यातनं आवाजच बाहेर निघत नाही. तो दुकानदार म्हणला महाराज तुम्हाला या रेडिओची एक खोडी सांगायच्या राहिल्यात, खोडी. याच्या खोड्यात तुम्हाला सांगायचं राहिलं. मी म्हंटल काय? डावीकडून मारलं की मुंबई लागत, उजवीकडनं मारलं की पुणे लागतं, खालून मारलं की नांदेड आणि वरून मारलं की जळगाव लागत. अशा साधू संतांनी आम्हाला चापटा मारल्यात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुखविरता जन्मात्या. उठा जागे वारे आता, स्मरण पुत्र जन बंधू सोया रे पिशुन, बंधू सोया रे पिशुन, धनदारा पुत्र जन बंधू सोया रे पिशुन, सर्व विद्या हे जाणून शरण विधा देवाची. धनदारा पुत्र हे पिशुन, सर्व विद्या हे जाणून शरण विधा देवाची. अशा चापटा तुम्हाला आम्हाला साधू संतांनी मारलेली आहेत आणि ही साधू संतांची तळमळ आम्हाला गाथ्यातनं बघायला मिळते. म्हणून गाथा पारायण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, भागवताचं पारायण केलं पाहिजे. का? याच्यातनं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. म्हणून हे आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. तनाच्या शुद्धतेसाठी आम्हाला स्नानाची गरज आहे, मनाच्या शुद्धतेसाठी आम्हाला ध्यानाची गरज आहे, धनाच्या शुद्धतेसाठी आम्हाला दानाची गरज आहे आणि वातावरणाच्या शुद्धतेसाठी आम्हाला भजनाची गरज आहे. या सगळ्या गरजेच्या गोष्टीत आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून जोपर्यंत बघा, चला एक छोटासा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, त्याचं उत्तर मला द्या. आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? आणि या बाबतीमध्ये सगळ्यांची आवड सारखी आहे.